मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन निमंत्रण देण्यात येत आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून ही पत्रकं वाटली जात आहेत। 5 जुलैला हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा असून या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं सर्वसामान्य लोकांनाही आवाहन केलं जात आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून निघणाऱ्या 5 तारखेच्या मोर्चासाठी मनसेनं लोकलमधून प्रचार केलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून या मोर्चासाठी धडाकेबाज तयारी सुरू झाली। मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक देण्यात आली। मराठीसाठी लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन करण्यात आले। संदीप देशपांडेंनी लोकलमध्ये जाऊन प्रवाशांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मला तर वाटतं हा मोर्चा निघतोय हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती केली जाते त्याबद्दल एक लोकांच्या मनात राग आहे आणि तो राग हा लोकांनी 5 तारखेला येऊन व्यक्त केला पाहिजे ही आमची भावना आहे। तुम्हाला पॉम्पलेट मिळालंय, मोर्चात सहभागी होणार? हो नक्कीच। हा पॉम्पलेट देण्यात आलाय, जाणार मोर्चात सहभागी होणार? हो होणार आणि मूळमध्ये आपली मराठी टिकली पाहिजे, कोणीतरी वाली असला पाहिजे। हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाच्या तयारीला वेग आलाय। मोर्चाचा मार्ग आणि मोर्चाची वेळ एकत्र ठरवणार आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली। या संदर्भात बाळा नांदगावकर आणि अनिल परबांमध्ये तासभर चर्चा झाली। राज ठाकरेंकडून मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्यावर नियोजनाची जबाबदारी आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब आणि वरुण सरदेसाईंना जबाबदारी देण्यात आली। राजकीय मुद्दे बाजूला ठेवून मोर्चाला येण्याचं आवाहन करण्यात येत आहे, तर हिंदीच्या मुद्द्यावरून निघणाऱ्या मोर्चामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जी.आर. नाही, हा जी.आर. या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। जर जी.आर. उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत। पहा जरा, काल तुम्ही घोषणा केलीत, जी.आर. जाळा म्हणून सांगितलं। कोणता जी.आर.? ज्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे तो जी.आर. जाळायला सांगता तुम्ही? मराठी भाषेची सक्ती असणारा जी.आर. जाळण्याचं आवाहन ते करतायत। हे तुमचं मराठी प्रेम आहे का? हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे। अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय। आणि अनाठायी यासाठी की जी.आर. मध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत। काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी। काँग्रेस पक्षसुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात। माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। मला तर आश्चर्यच वाटतं, याच शरद पवार गटाने 2020 मध्ये हिंदी भाषा जोडो हा कार्यक्रम केला होता आणि हेच जयंत पाटील काल पत्रक काढून या मोर्चामध्ये मराठीसाठीच्या मोर्चात सहभागी व्हा, हिंदी विरोधी मोर्चात सहभागी व्हा अशा प्रकारची भाषा